अमोल मिटकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। विधान परिषदेचा कार्यकाळ आज संपला, आता मी पुढच्या प्रवासाला निघालो असं मिटकरी म्हणतात। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मी नाराज नाही, मिटकरींनी स्पष्ट केलं आहे। शेवटी आज माझ्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपतो आहे। 13 मे 2026 म्हणजे 2020ला याच दिवशी मी दादांना भेटलो होतो आणि आज वहिनींचं दर्शन घेतलं आणि आता मी पुढच्या प्रवासाला निघालो। नाही, आज भेटणाऱ्यांची एवढी गर्दी आहे की मला माझा विषय मांडायला वेळ भेटलेला नाही। मी परत त्यांना विनंती केली, कारण मला आता संभाजी महाराज जयंतीला फोंड्याला जायचं असल्यामुळं, म्हणजे कर्नाटकला आणि गोव्याला, त्याच्यामुळं मी आज लवकर निघतोय। पण 15 तारखेचा मी त्यांचा वेळ राखून घेतलाय की मला 15 तारखेला येऊन आपल्याशी भेटायचं आहे, बोलायचं आहे या विषयावर। माझी नाराजी असण्याचं कारणच नाही। शेवटी कोणाला विधान परिषदेची संधी द्यायची हा सर्वस्वी निर्णय पक्षाचा असतो, पण माझ्या ज्या काही मनातल्या काही कन्सेप्ट आहेत किंवा मनात जे काही आहे ते मी 15 तारखेला बोलेल। भाजपा आमदार आणि नगरसेवकांचा तेजस एक्सप्रेसनं प्रवास आहे। भाजपा आमदार आणि नगरसेवकांनी मुंबई ते चिपळूण असा तेजस एक्सप्रेसनं प्रवास केलाय। भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी हा संकल्प केलाय। खासगी कारचा वापर कमी होणार आहे। आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आव्हान ऐकलं की शक्य असेल तर प्रायव्हेट कारचा उपयोग आपण अवॉइड केलं पाहिजे आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही बाय रोड न जाता आम्ही ट्रेनने आमचा प्रवास करू। आम्ही तेजसची तिकीट बुक केली आणि सकाळी सकाळी आम्ही ट्रेनमध्ये बसून चिपळूणला जात आहोत। देश हिताकरता पेट्रोलचा उपयोग कमी करायचा आहे, हे आव्हान आम्ही स्वीकारलंय। आम्ही तुम्हाला सुद्धा विनंती करतो, जिथे शक्य असेल तिथे प्रायव्हेट कार्सने न जाता सार्वजनिक वाहतुकीचा प्रयोग करावा। आमदार पडळकरांचा इलेक्ट्रिक व्हेकलनं प्रवास आहे। पंतप्रधानांच्या आव्हानानंतर ई बाईकनं प्रवास आहे। इंधन बचतीसंदर्भात सर्वांनी प्रयत्नशील राहावं असं पडळकर आवाहन करतायत। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील नागरिकांना उद्देशून काही बचतीच्या विषयामध्ये भूमिका घेतलेली आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची की इंधन बचत करा, ई बाईकचा वापर करा, इथेनॉलचा वापर करा। आता माझ्याकडे 2 गाड्या मी कंटिन्यू वापरत होतो, त्यामध्ये मी निर्णय असा घेतला की मी एकच गाडी वापरणार, दुसरी गाडी वापरणार नाही। आज जिल्हा नियोजनची बैठक आहे आणि त्या बैठकीला मी आता ई बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इकडे निघालो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।